श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1210. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांचा हा हात काकभुशुंडींच्या माग या सप्तलोकाच्या आवरणापर्यंत कशा पद्धतीने जणू काही त्यांचा पिछा करत होता, ज्याला पाहून काकभुशुंडी अत्यंत व्याकुळ झालेले आहेत. त्या कथा विभागाचं चिंतन बघितलं. त्याचबरोबर त्या सर्व कथेच्या मागे दडलेली काही गुह्य परमार्थाची सूत्र देखील आपण अभ्यासली. आज आपण एकत्रितपणे 2 दोह्यांचा अभ्यास करणार आहोत, कारण इथं अंतरंगामधलं प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपल्याला गोस्वामीजी घडवणार आहेत. या 2 दोह्यांच्या आधाराने गोस्वामीजींनी भुशुंडींच्या डोळ्यातून पाहिलेलं हे भगवंताचं अंतस्थ रूप ते गाऊ लागतात. मुदेव नयन त्रसित जब भयऊ, पुनि चितवत कौशल पुर गयऊ, मोहि बिलो की राम मुस्काही, बिहसत तुरत गयऊ मुख माही, उधर माज सुनु अंडज राया, देखेऊ बहु ब्रह्मांड निकाया, अति विचित्रतः लोक अनेका, रचनाधिक एक ते एका, कोटिन चतुरानन गौरीसा, अगणित उडगन रवि रजनीसा, अगणित लोकपाल जमकाला, अगणित भूधर भूमि बिसाला, सागर सरीसर बिपिन अपारा, नाना भांति सृष्टि विस्तारा, सुरमुनि सिद्ध नाग नर किन्नर, चारि प्रकार जीव सचराचर, जो नहीं देखा नहीं सुना, जो मनहु न समाई, सो सब अद्भुत देखेऊं, बरनि कवनि विधि जाई, एक एक ब्रह्मांड महु रहूं बरस सत एक, एहि विधि देखत फिरऊ मैं अंड कटाह अनेक, लोक लोक प्रति भिन्न विधाता, भिन्न विष्णु शिव मनु दिसि त्राता, नर गंधर्व भूत बेताला, किन्नर निशिचर पशु खग ब्याला, देवदनुज गण नाना जाति, सकल जीवतः आनहि भांति, महिसरि सागर सर गिरि नाना, सब प्रपंचतः आनहि आना, अंडकोश प्रति प्रति निज रूपा, देखे हूँ जीनस अनेक अनूपा, अवधपुरी प्रतिभुवन
निनारी सरजू भिन्न भिन्न नर नारी दशरथ कौसल्या सुनुताता विविध रूप भरतादिक भ्राता प्रतिब्रह्मांड राम अवतारा देखहु बाल विनोद अपारा भिन्न भिन्न मैं दीख सबू अति विचित्र हरि जान अगणित भुवन फिरेऊ प्रभु राम न देखेऊ आन सोई शिशुपन सोई शोभा सोई कृपाल रघुबीर भुवन भुवन देखत फिरहूं प्रेरित मोह समीर सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, काल भुशुंडीजी प्रभू रामचंद्रांच्या पासून लांब उडालेले आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपला हात त्यांना पकडण्यासाठी पुढे केलेला आहे आणि या लीलेमधलं मर्म तिथं उपस्थित असलेल्या कोणालाही कळालं नाही. भुशुंडी प्रभू रामचंद्रांच्या पासून थोडेसे लांब उडतायत, असा विचार करतायत की बाल प्रभू रामचंद्र आहेत, आपल्याला ते कसे पकडू शकतील. परंतु जेव्हा आपली सगळी शक्ती लावून ते अतिशय उंच आकाशात विहार करतात, तेव्हा पाहतायत की आपल्या मागे प्रभू रामचंद्रांचा हात अगदी 2 बोट अंतरावरती आहे. म्हणून आणखीन उड्डाणाची परिकाष्ठा करत या भूलोकातून ते बाहेर पडतात. या 7ही खंडांची ही सुंदर सप्तसागरांनी नटलेली पृथ्वी तिला सोडून ते ब्रह्मांडाला पार करून या ब्रह्मांडाच्या भोवती असलेल्या या 7 आवरणांचा देखील भेद करतात. आणि पाहता पाहता त्यांना असं वाटतं की आता तरी निश्चित असं स्थान आलं असेल जिथं प्रभू रामचंद्रांचा हात आपल्यापर्यंत पोहोचणार नाही. परंतु बघतायत काय, तर या 7 भेदानानंतर देखील प्रभू रामचंद्रांचा हात पुन्हा तेवढेच 2 बोट एवढ्या अंतरावरती त्यांच्यापासून आहे. सज्जनो, काय सांगतं हे सगळं की अशी कुठली जागा आहे, अशी कुठली दिशा आहे, असं कुठलं स्थान आहे या ब्रह्मांडातच नाही तर या ब्रह्मांडाच्या देखील पलीकडं जिथं भगवंत नाही. त्याला जर तुम्हाला सांभाळायचं आहे तर तो तुमची रक्षा कुठेही करू शकतो. मला आठवतं अमेरिकेने जे अपोलो सिरीज चंद्रावरती पाठवण्यासाठी वेगवेगळी मालिका त्यांनी केली होती, त्यापैकी एक अपोलो उड्डाण चंद्राच्या अगदी जवळ गेल्यानंतर त्याच्यामधल्या टाकीमध्ये स्फोट झाला आणि त्या विमानामध्ये, त्या यानामध्ये 3 अमेरिकन जे अंतराळवीर होते त्यांना आता मृत्यू आपल्या समोर दिसू लागला. कारण पुन्हा पृथ्वीवर यायचं म्हणजे कमीत कमी 4-5 दिवस तेवढा पुरेल इतकं ऑक्सिजन त्यांच्याजवळ नव्हतं ना, त्यांच्याकडे तेवढी इलेक्ट्रिसिटी शिल्लक होती. परंतु हा सगळा परतीचा प्रवास त्यांनी अगदी थोडा थोडा श्वास घेत घेत मोठ्या जिद्दीने पार पाडला. 5 दिवस विचार करा, श्वासाशिवाय त्या अशा एकांतिक अंतराळामध्ये कोण सांभाळतं, कोण वाचवतंय. कोणाची तरी अपार दुर्दम्य इच्छा, कोणाची तरी अपार करुणा कृपा अशा या अंतराळातून या 3ही अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवरती घेऊन आली. म्हणजे अगदी पृथ्वीपासून इतक्या अनंत किलोमीटरवर गेल्यानंतरही जर तुमची मृत्यू रेखा भगवंताने ठरवली असेल तर ती तिथं देखील तो आपली सांभाळून पुन्हा तुम्हाला पूर्ववत जमिनीवरती आणून ठेवू शकतो. आपण तर हे आपल्या विज्ञानातल्या घडणाऱ्या घटनामुळींवरूनच
या रामाची आणि या भुशुंडींच्या चरित्राची तुलना करू शकतो, कारण आम्ही कधी या सप्तावर्णांना भेदणार, आम्हाला काय माहिती तिथं काय. परंतु जितकं काही मनुष्य आजपर्यंत उडी मारू शकलेला आहे त्याच्यावरून तर आपण निश्चितपणे ठरवू शकतो की हे अतर्क्य अशक्य असलेली घटना जर घडू शकते तर भगवंत तुम्हाला या ब्रह्मांडातच नाही, या ब्रह्मांडाच्या पलीकडे कुठेही जरी असला तरी तो सांभाळेल. आणि जर त्याने तुमच्या ती काळ घटिका तिथं ठरवली असेल तर तिथं तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे आपण कठपुतली आहोत. भगवंत जसा आपल्याला ठेवतोय त्याप्रमाणे राहावं. मग ह्याचा एक साधा विचार काय करावा जीवनात? कशाची काळजी करायची? असं कुठं स्थान आहे जिथं तो नाही? आणि त्याने वाचवायचं ठरवलं तर असं कोण आहे जो आपल्याला मारू शकेल? आणि जर त्यानेच आपला कार्यकाळ पूर्ण झाला आहे असं ठरवलं तर इथं राहण्याची गरज तरी काय? पूज्य भाऊसाहेब म्हणायचे ना की मृत्यूची काय भीती, आत्ताही श्री महाराजांजवळ आहोत आणि देह सोडल्यानंतर देखील त्यांच्याच जवळ जायचंय. सज्जनो, जीवनाची ही जर सहजता सुलभता आम्ही व्यवहारात आणू शकलो, कारण राम आपल्यापासून 2 बोटं अंतरावरती आहे, नित्य, कधीच तो आपल्यापासून लांब नाही. अशा या रामरायावरती आपला समस्त भार टाकून निर्भय होणं, आनंदी राहणं, कुठलीही काळजी न करणं हीच या रामायणाची फलश्रुती आहे. आता हा सगळा या दृश्य जगाने, या इंद्रियांच्या आधाराने बघावयाचा हा ब्रह्मांडाचा पसारा. परंतु या ब्रह्मांडाला केवळ 10च दिशा आहेत असं नाही. आपल्यापैकी अनेकांना वाटतं की 4 दिशा, 4 उपदिशा, एक आकाश आणि एक दुसरं पाताळ, अशा 10च दिशांमध्ये रामराया आहे. परंतु सज्जनो, एक 11वी दिशा आहे, जी 11व्या रुद्राची आहे, हनुमंताची आहे, जी सद्गुरु कृपेनेच तुम्हाला प्राप्त होऊ शकते. त्या 11व्या दिशेचा प्रवास म्हणजे आपल्या आतमध्ये उतरायचा प्रवास आहे, आपल्या अंतस्थ उतरायचा प्रवास आहे, केंद्रबिंदूकडे जाण्याचा प्रवास आहे. भुशुंडी अशा पद्धतीने बाह्य जगामध्ये आता कितीतरी पळून बघतायत की रामरायाची मर्यादा आहे कुठपर्यंत, परंतु राम हा अनंत आहे, अपार आहे. यामुळे व्याकुळ झालेले भुशुंडी डोळे मिटून घेतायत आणि डोळे उघडून पाहतायत तर ते अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत परत. काय नवल आहे बघा. जी अयोध्या आपल्याला असं वाटतं की भारत भूमीमध्ये, त्या उत्तर भारतात, उत्तर प्रदेशात, त्या फैजापूर जिल्ह्यामध्ये असलेलं एक छोटं स्थान, परंतु सज्जनो, या ब्रह्मांडाचा जर विचार केला तर हे या पूर्ण पुरुषरूपी, या वैश्विक पुरुषरूपी भगवंताचा माथा म्हणजे अयोध्या आहे. आपण ज्या सप्तपुरींचं स्मरण करतो त्यामध्ये अयोध्येचं सर्वप्रथम नाव घेतलं जातं. ही अयोध्या ही भगवंताची जणू काही अभिमानाची जागा आहे, त्याचं मस्तिष्क आहे. या सप्तावर्णाचा भेद करून जणू काही भुशुंडी त्या मुख्य अयोध्या स्थानापर्यंत पोहोचलेले आहेत, जिथं या विष्णूंनी त्या स्थानाला आपल्या मस्तकी धारण केलेलं आहे. भुशुंडी अयोध्येमध्ये पोहोचतायत, डोळे उघडून पाहतायत तर पुन्हा प्रभू रामचंद्र समोर बाललीला करत उभे आहेत, स्मित हास्य करतायत आणि किंबहुना खळखळून हसू लागलेले आहेत. भुशुंडींच्या चेहऱ्यावरचा तो कावरे बावरेपणा पाहून भुशुंडी विचार करतायत की रामा, जर तू एवढा बाह्य अंगाने ब्रह्मांडाच्या पलीकडे पर्यंत येऊ शकतोस तर तू अंतरंगामध्ये किती आहे. म्हणून भुशुंडी त्या 11व्या दिशेने जायला निघतात, आपल्याच हृदयातल्या रामापर्यंत पोहोचण्यासाठी. चरित्राच्या आधाराने गोस्वामीजी लिहितात की भगवंताने असा खळखळाट केला हसण्याचा आणि भुशुंडीने विचार केला की भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करून त्याच्या आतमध्ये तरी नेमकं काय ब्रह्मांड वसलेलं आहे ते आपण पाहावं. आणि त्यामुळं भुशुंडींनी भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश केलेला आहे. बघा काय सद्भाग्य आहे भुशुंडींचं. अख्ख्या रामायणामध्ये आपल्याला 2 पात्र दिसली ज्यांना
ज्योती रूपाने भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश मिळाला. एक आहे कुंभकर्ण आणि दुसरा आहे रावण. परंतु या दोघांनाही ते स्थान मिळवण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला, शत्रुत्व करावं लागलं भगवंताशी. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना हा देह सोडल्यानंतर मृत्यूच्या पश्चात भगवंताने आदरपूर्वक त्यांना हे स्थान दिलं. कारण माझा राम दया सिंधू आहे, तो कोणाशी शत्रुत्व निभावत नाही. परंतु भुशुंडी या तिघांपैकी सर्वश्रेष्ठ आहेत, कारण की भुशुंडी स्वइच्छेने जिवंतपणी याची देही याची डोळा अशा रूपाने भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. ज्या भगवंताच्या रूपाचं दर्शन घेण्याचं सद्भाग्य कौसल्येला अयोध्येमध्ये मिळालं, ज्या मुखामध्ये कौसल्येला विश्वरूप दर्शन झालं, ज्या गोकुळामध्ये श्रीकृष्णा तू माती खाल्लीस का दाखव बरं तोंड उघडं करून असं म्हणून यशोदा श्रीकृष्णाला दटावतीये, त्यावेळेला श्रीकृष्णाने उघडलेल्या आपल्या मुखामध्ये यशोदा भाव विभोर होऊन या ब्रह्मांडाचं दर्शन घेतेय. अर्जुनाला ते सद्भाग्य मिळालं नाही. अर्जुनाला मात्र भगवंताने ते डोळे प्रदान केले आणि आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. इथं भुशुंडींना मात्र हे सद्भाग्य प्राप्त झालंय. याची देही याची डोळा स्वइच्छेने भगवत कृपेने भगवंताच्या मुखामध्ये प्रवेश करण्याचा. आणि भुशुंडींनी लगेच भगवंताच्या मुखात प्रवेश करताच त्यांनी काय पाहिलं तिथं? त्यांना अनंत प्रकारचे ब्रह्मांडाचे समूह या देहाच्या अंतस्थ दिसू लागलेले आहेत. ज्या ब्रह्मांडामध्ये केवळ आपल्यासारखीच लोक आहेत अशी नाही, वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत. त्यांची रचना एकापेक्षा एक विलक्षण होती. ज्या ब्रह्मांडामध्ये अनेक पुन्हा सप्तावर्ण होती, त्या प्रत्येक सप्तावर्णाच्या आतमध्ये ब्रह्मलोक होतं, कैलास होता, असंख्य तारागण होती, सूर्य चंद्रमा लोकपाल यम काळ, असंख्य विशाल पर्वत भूमी, काय नाही त्याच्यामध्ये. भुशुंडी पाहतायत की असंख्य समुद्र आहेत, नदी आहेत, सरोवर आहे, वन आहेत, नाना सृष्टीचा विस्तार आहे. अनेक प्रकारचे देवता मुनी सिद्ध नाग मनुष्य किन्नर, चारी प्रकारचे जड चेतन जीव जे भुशुंडींनी आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते, ऐकले नव्हते, ज्याची त्यांनी कधी मनामध्ये कल्पना देखील केली नव्हती, अशी अद्भुत सृष्टी भगवंताच्या या शरीरामध्ये प्रवेश केल्यानंतर भुशुंडींना दिसू लागली. सज्जनो, काय अर्थ याचा? काल आपण या भगवंताच्या दर्शनाची सुरुवातच केली होती ती दासबोधातल्या एका सूत्राने, की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. आज सद्गुरू आम्हाला ही 11वी दिशा देतो साधनेची. ही 11वी दिशा काय करते? आम्हाला देखील एका टप्प्यावरती भगवंताच्या या मुखामध्ये प्रवेश घडवून या जपाच्या साधनेच्या ध्यानाच्या मार्गाने या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या वैभवाला पाहण्याचं सद्भाग्य प्रदान करते. बघा, गंमत अशी आहे की आमचा बाप खूप श्रीमंत आहे, परंतु वारसदार कफल्लक आहेत. कोणी त्या पद्धतीने साधना करून हे सद्भाग्य मिळवण्यासाठी खरा प्रयत्नशीलच नाहीये. सज्जनो, या काही दंतकथा नाहीत. आपल्याकडे जी काही विज्ञानामधली अनेक संभावना आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी या ऋषीमुनींना कशा कळाल्या? त्यांच्याकडे तर काही तो हबल दुर्बीण नव्हती का, अंतराळामध्ये उड्डाण करण्याची काही यंत्रणा नव्हती. इथं भूलोकावरती बसून या ऋषीमुनींना या सगळ्या गोष्टी कशा ज्ञात झाल्या? सज्जनो, याचं कारण एकच आहे, भगवंताने कृपा केली आणि त्यांना या आपल्या अंतस्थ असलेल्या अद्भुत विराट विश्वाचं दर्शन घडवून आणलं. ज्यामध्ये दडलेलं हे वैविध्य त्यांनी पाहिलं आपल्या डोळ्यांनी. आपल्या देहामध्ये ही साधनेच्या आधाराने, गुरुकृपेच्या आधाराने प्राप्त होणारी स्थिती आहे की तो देह
आपण एका जागेवरती ठेवून आपल्या सूक्ष्म मनाच्या आधाराने तुम्ही विश्वामध्ये भरारी घेऊ शकता. तुम्ही विश्व मनाशी एकरूप होऊन या समस्त ब्रह्मांडाचं दर्शन घेऊ शकता. तुम्हाला ती सूक्ष्म दृष्टी प्राप्त होऊ शकते. तुम्हाला हे दूरदर्शन डोळे मिटून आतल्या आत पाहता येतं, ज्याच्यामुळं तुम्हाला या सृष्टीतल्या छोट्यातल्या छोट्या घडामोडींचं देखील संवेदना ही तुम्ही जिथं आहात तिथं प्राप्त होऊ शकते. बघा, आपलं ज्याच्यावरती प्रेम असतं, आपण बऱ्याचदा म्हणतो की अरे आज ह्याने आठवण काढलेली दिसती, उचकी लागली आहे. आणि कित्येकदा असं होतं की खरंच तो आपली आठवण काढत असतो. म्हणजे इथं निश्चितच एकदेशीय देहाधिष्ठितच केवळ संबंधांची गरज आहे असं नाही. ही जाणीवरूपी तंतू हा आम्हाला या सगळ्या जवळपासच्या लोकांमध्ये जुळल्याची जी अनुभव आम्हाला संसारामध्ये येतो. ऋषीमुनींचे तर सगळेच आप्त आहेत, सगळे स्वकीय आहेत. जड चेतन त्यांचं राम आहे. आणि त्यामुळं विश्वा करितो चिंता करितो विश्वाची, हे जे समर्थ सांगतात, त्यांच्यासाठी या समस्त ब्रह्मांडाचं दर्शन त्यांना बसल्या जागेवरती घरात या रामरायाच्या कृपेने होतं. आणि हे सगळं तुम्हाला देखील होऊ शकतं. गरज आहे त्या इंटेन्सिटीच्या साधनेची, त्या व्याकुळतेने भगवत नाम घेण्याची, ध्यान करण्याची. जे काही तुम्हाला तुमच्या सद्गुरूंनी दिलेलं असेल ते अत्यंत प्रामाणिकपणे करण्याची. एका टप्प्यावरती ही भाव जागृती आपल्या अंतरंगामध्ये होते. डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, अंग थरकाप पाहू लागतं. आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडं, बुद्धीच्या पलीकडं अनंत गोष्टींची जाणीव तुम्हाला जिथं आहात तिथं व्हायला सुरुवात होते. आणि जे भुशुंडींनी डोळ्यांनी पाहिलं ते तुम्ही डोळे मिटून पाहू शकता. सज्जनो, काय बघतायत भुशुंडी? एक एक ब्रह्मांड महू रहू बरस सत एक, एही विधि देखत फिरहू मैं अंड कटाह अनेक. मी एकेका ब्रह्मांडामध्ये 100 वर्ष राहत होतो. अशा प्रकारे मी अनेक ब्रह्मांड पाहत प्रभू रामचंद्रांच्या या शरीराच्या अंतरंगामध्ये फिरतोय. आपल्याला वाटलं असेल की अरे प्रभू रामचंद्रांच्या शरीरात प्रवेश केला, मग ती जागा कशी आहे त्यांच्या आतमध्ये जायला? अहो, आम्ही तर ऐकले की आपल्या शरीरामध्ये प्रवेश करायला तर जागा देखील नाही. अगदी आपल्याला जर एखादी पित्ताशय झाला असेल, खडे झाले असतील, किंवा काही जर गॅस्ट्रोस्कोपी करायची असेल, तर तो स्कोपीची ती तार पण जर बघितली तर अगदी सुईमध्ये ओवण्याचा दोरा असावा तेवढी बारीक तार, आणि त्याच्यावरती पुढे एक कॅमेरा असतो ज्याच्यामधून शरीराच्या अंतस्थ विभागाचं दर्शन घेता येतं. इथं रामरायाच्या शरीराच्या आतमध्ये एवढी अनंत ब्रह्मांड आहेत. भुशुंडी मुक्तपणे विहार करतायत. अरे, या शरीरामध्ये मग इतर अवयवांना जागा आहे की नाही? आमची सगळी देहबुद्धी असल्यामुळे आम्हाला असे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. परंतु सज्जनो, याचं उत्तर गोस्वामीजींनी राम जन्मामध्येच आपल्याला देऊन टाकलं. विप्रधेनु सुर संतहित लीन मनुज अवतार, निज इच्छा निर्मित तनु माया गुण गोपार. निज इच्छा निर्मित तनु, ही स्वतःच्या इच्छेने निर्मित केलेली तनु आहे. आणि ती पंचमहाभूतिक नाही, ती मायाने बनलेली नाही. त्यामुळे भगवंताची ही केवळ बाह्याकृती या समस्त चरित्रामध्ये आम्हाला दिसतीये. अंतरंगामध्ये तर ब्रह्मांड भगवंताने आपल्या आतच धारण केलेलं आहे. त्यामुळे सज्जनो, आपण सगळेजण सनाथ आहोत. ते मराठी भावगीत आहे ना, जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. त्या सुंदर शब्द रचनामध्ये निळाशार आकाशाचा तोच एक, मला नीट शब्द आठवत नाहीत, परंतु फार सुंदर रचना आहे त्या भावगीताची. जणू काही एक सुंदर चादर घेऊन भगवंताने आम्हाला सगळ्यांना आत ठेवलेलं आहे बघा त्याच्या पोटात. ही सगळी ब्रह्मांड त्याच्या आतमध्ये आहेत. भुशुंडी पाहतायत प्रत्येक लोकामध्ये भिन्न भिन्न ब्रह्मदेव, भिन्न भिन्न विष्णू, शिव, मनु, दिक्पाल, मनुष्य, गंधर्व, भूत, वेताळ, किन्नर, राक्षस, पशु, पक्षी, सर्प, नाना जातीच्या देवता, दैत्यगण.
सर्व प्रकारचे जीव, जडसृष्टी, नदी, समुद्र, सरोवर, पर्वत, काय नाही. सज्जनो, जे हनुमंताने रावणाला सांगितलं, जा सुकृपा लवलेस ते जिते हूं चराचर झारी. अरे रावणा, तू स्वतःला फार मोठा बुद्धिमान समजतोस, परंतु हे जे काही तू आजपर्यंत पराक्रम केलायस ना, तो या रामरायाच्या एका काकणभर छोट्याशा कृपेचा हा प्रसाद आहे, ज्याच्यामुळं तू या सगळ्या ब्रह्मांडाला जिंकल्याचा आविर्भाव आम्हाला दाखवतोयस. सज्जनो, ज्याच्या शरीरामध्ये दैत्यांना देखील स्थान आहे, ज्याच्या शरीरामध्ये भूत देखील आहेत, वेताळ देखील आहेत, किन्नर देखील आहेत, राक्षस देखील आहेत, रामाशिवाय आहे कोण या जगामध्ये? काय होईल ही जर गोष्ट आमच्या पचनी पडली तर? निर्भयता येईल हो. या साधू संतांनी तपश्चर्या केली, जंगलामध्ये जाऊन, वनात जाऊन. त्यांना भीती नसेल वाटली का हो? कोल्ह्यांना काय कळते की हा रामनाम घेतोय? वाघाला काय कळते? त्याला तर हे एक शरीर दिसतंय ज्याच्या आधाराने तो आपली भूक भागवू शकतो. परंतु न जाणे ती जाणीव तिथं त्यांच्या हृदयाला देखील स्पर्श करून जाते. आणि आपण देखील रामाचे आहोत, आणि हा तर प्रत्यक्ष रामच समोर बसलेला आहे. या जाणीवेने हे हिंस्त्र श्वापद देखील शांत होऊन जातात. सज्जन, जीवनामध्ये घाबरणं सोडून द्या. या सृष्टीमध्ये, नव्या ब्रह्मांडामध्ये, नव्या ब्रह्मांडाच्या पलीकडे जे काही आहे ते रामच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काय आहे? आणि जर तो एकच एक आहे आणि मी देखील तोच आहे, तर इथं दुजे पण काय राहिलं? त्यामुळे या एकातून अनंत झालेली ही सृष्टी आहे, परंतु त्या सगळ्या सृष्टीला ज्याने आपल्या उदरामध्ये धारण केलेलं आहे तो आहे राम. जसं आपण आपल्या शरीराचा विचार केला तर आपण आपल्या एका हाताचा दुसऱ्या हाताशी स्पर्धा करवतो का? मत्सर करवतो का? जसे सगळे शरीराचे अवयव हे आपल्याला प्रिय आहेत, त्याप्रमाणे जर समस्त ब्रह्मांड रामाने आपल्या उदरामध्ये धारण केलेली आहेत, तर मग इथं परका तो कोण आहे? भुशुंडी म्हणतात, मी प्रत्येक ब्रह्मांडामध्ये फिरतोय, तिथं प्रत्येक ठिकाणी मला माझं रूप दिसतंय, तिथं मी प्रत्येक ठिकाणी आहे, लीला करतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मला अयोध्या दिसतीये, प्रत्येक ब्रह्मांडात शरयू ठीक आहे, त्यांचं रूप वेगळं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे नरनारी आहेत. सज्जनो, काय सुंदर आहे बघा. माझा राम वैश्विक तत्व आहे. मग तो कदाचित जीससच्या रूपाने जेरुसलेममध्ये आला असेल, तो कदाचित आणखीन कुठल्या धर्मामध्ये त्या धर्माचा मुख्य या रूपाने आला असेल, परंतु तर आहे मुख्य राम. रामाशिवाय दुसरं काय? लोक वेगवेगळी असतील, नदी वेगळी असेल, जसे माझे समर्थ म्हणाले की काय झाली सीतापती, येथे बसवली पंढरी. या सगळ्या गोष्टींमध्ये पंढरीच्या पांडुरंगाला समर्थांनी हाच प्रश्न केला की अरे, हे सगळं वैविध्य कसं झालं? तू तर शरयू किनारी राहणारा अयोध्येमधला माझा राम, इथे का रे उभा श्रीरामा? तू रामच आहेस, परंतु हे सगळं वेगळं का दिसतंय? सज्जनो, या सगळ्या संतांचा हा अनुभूतीचा प्रांत आहे की या सृष्टीमध्ये जे काही आहे ते सगळं रामाचं आहे. ही सगळी त्याचीच रूपं आहेत. मग कुठला संघर्ष आहे? कशासाठी निष्पाप लोकांवरती बॉम्ब टाकले जात आहेत? कशाशी लढतोय आपण? काय साधायचंय मनुष्याला? किती अज्ञानाचा कहर आहे आपल्या हृदयामध्ये. हे सगळं ज्याचं आहे, ज्याने आपल्या उदरामध्ये हे सामावलेलं आहे, त्याच्या चरणी नतमस्तक होणं, तुमच्या ज्या फॉर्म मध्ये तो तुमच्या आयुष्यात आलेला आहे त्या फॉर्म मध्ये त्याला स्वीकारणं, इतरांनी त्याच्याशी स्पर्धा न करणं, आणि तो राम आहे हे सांगण्याची देखील जबरदस्ती न करणं. कारण तत्व तर ते स्वतःच स्वतः या 11व्या दिशेला जाऊन तुमचं तुम्हाला जाणावं लागतं. गरुडाला भुशुंडी म्हणतात की हे हरिवाहन,
मी सगळ्या दिशांनी फिरलो, भिन्न भिन्न पद्धतीने रामाच्या या उदरामध्ये मी फिरलो, विचित्र विचित्र असे अनेक ब्रह्मांड पाहिले, परंतु त्या सगळ्यांमध्ये माझा राम मात्र एकच होता. तो मात्र बदलला नाही. प्रत्येक ठिकाणी ते चैतन्य तत्व तेच आहे, तेच सांभाळतंय. सगळीकडे रामाच्या त्याच लीला आहे, तेच बालपण, तीच शोभा, तेच कृपाळू रघुवीर. अशा रीतीने मोहरूपी पवनाच्या प्रेरणेने मी या अनेक भुवनांमध्ये फिरत राहिलो. सज्जनो, हे आहे भगवंताचं अंतस्थ दर्शन, आणि ते दर्शन तुमच्या देखील अंतःकरणात तुम्हाला उतरून पाहता येतं. गरज आहे गुरुकृपेने ह्या 11व्या दिशेने प्रवास करण्याची. इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.